प्रथमेश शिर्के यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर श्री भानुदासजी शिर्के आपलाही सन्मान ठिकाणी होत आहे. आपल्याला विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा पण स्वीकार करा. एकच अनुश्री चषक आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक. थँक्यू मित्रांनो. यानंतर आपण वळणार आहोत 3 दिवस पंचांची भूमिका. 5 दिवस पंचांची भूमिका ही उल्लेखनीय राहिली. जेपी पॅनलचे पंच आणि त्यांचा सन्मान ठिकाणी होणार आहे. जतीन भोयाळ सर, महेश सर आणि वैभव सर या तिन्ही पंचांना विनंती करूया या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी पंचांची भूमिका ही महत्वपूर्ण होती आणि या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये जय पवार पॅनलचे तिन्ही पंच या ठिकाणी आहेत आणि त्या तिन्ही पंचांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. जतीन सर, महेश सर आणि वैभव सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. पंच पॅनलचा या ठिकाणी सन्मान होत आहे. 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका ही महत्वाची होती आणि त्या भूमिकेमध्ये असणारे हे 3 पंच हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार. यानंतर आता पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि सन्मान आहे मित्रांनो हा भव्य दिव्य व्यासपीठ आणि मैदानाची जी सजावट आहे ना, मंडप, डेकोरेटर आणि साऊंड आणि आज आणि काल काही दिवसांमध्ये आपण डीजेचाही ब्लास्ट पाहिला. किरण भांगडे पसरणी आपला सन्मान ठिकाणी होत आहे आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा आणि हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मंडप, डेकोरेटर, साऊंड, किरण भांगडे पसरणी त्याचा सन्मान ठिकाणी होत आहे. हा भव्य दिव्य व्यासपीठ, खेळाडू कक्ष, मैदानाची सजावट आणि डीजे. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. थँक्यू. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. मित्रांनो, घर बसल्या किंवा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचं प्रसारण लाईव्ह टेलिकास्ट ज्या चॅनलने केलेलं आहे, जिल्हा सातारा, तालुका वाई आणि ओझरडे गावचे युवा उद्योजक प्रीतम लोखंडे आणि त्यांच्या टीमचा या ठिकाणी होणार आहे सन्मान. सुरुवात खडतर होती परंतु आता बऱ्याचशा स्पर्धेमध्ये हा चॅनल चांगलं काम करतोय आणि या चॅनलचा होतोय सन्मान. प्रीतम लोखंडे, विशाल असतील, मोहन असतील, सिद्धू असतील, भूषण असतील या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया आणि स्पॉट ऑन लाईव्ह साठी आपण टाळ्या देऊन हा सन्मान करूया. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणीकरांचं आयोजन. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एका सन्मानाकडे आपण वळत आहोत. अनेक वर्ष शब्द सुमनांच्या माळा गुंपत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा आवाज सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा वाईचा ओझरडे गावचा आवाज आहे. सन्मानित आपण करूया. अनिकेत कामटे सरांचा एकदा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या. अनेक स्पर्धेंना आपण त्यांचा आवाज ऐकतो. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनिकेतजी कामटे सरांचा आपण सन्मान करत आहोत. सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून ऐकतो. त्यानंतर पुढील सन्मान आहे अंकित ग्राफिक्स आणि सर्व या डिझाईन आहेत. अंकित शिर्के आपण या आपला सन्मान ठिकाणी होत आहे. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. अंकित ग्राफिक्स सर्व डिझाईन यांच्या माध्यमातून आलेले आहेत. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आणि यानंतर लगातारचे 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं गेलं आणि वाईचा हक्काचा आवाज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सन्मान्य आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी जबरदस्त कामगिरी निलेशजी मर्डेकर सरांचा सन्मान केला जातोय. राजू शिर्के आणि निलेश भैया भोसले यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. खूप चांगली कामगिरी निलेशजी मर्डेकर सर. आणि आता इथून पुढे नक्कीच वाईचा हा आपला हक्काचा आवाज आहे. येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये आपण निलेशजी मर्डेकर सरांचा आवाज ऐकणार आहोत. आणि यानंतर जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी यांचं खूप चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य पाहायला मिळालं. आणि जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीचे सर्व सदस्य आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपला शुभ सन्मान अनुश्री चषक 2026 च्या निमित्ताने केला जातोय.
हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणी आणि खऱ्या अर्थानं आयोजन आलं ग जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली मेहनत आणि या मेहनतीतून साकार होणारा सोहळा. त्याच पद्धतीनं राजू शिर्के यांचे मोठे बंधू कायम पाठीराख्याप्रमाणे उपस्थित असणारे, कायम नेहमीच भक्कम साथ देणारे सन्माननीय प्रतापजी शिर्के साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी मनापासून विनंती करतो, तुकाराम शेठ जेदे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रताप दादा शिर्के यांचा शुभ सन्मान केला जातोय. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणीकरांचं. यानंतर या पर्व चौथ्यासाठी अहोरात्र झटणारे, त्याचप्रमाणे या व्यासपीठावरील सर्व सन्मानार्थींना इथं सन्मानानं बोलवणारे आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा राजू शेठ पप्पू शिर्के यांचा इथं सन्मान आपण सर्व उपस्थित मान्यवरांनी इथं करावा ही आपल्याला विनंती आहे. राजू शेठ आपण पुढे यायचंय. पश्चिम भागाचे नेते बाळासाहेब चिरगुटे, तुकाराम शेठ जेथे, उपसभापती विलास बापू येवले, सोसायटीचे माजी चेअरमन संपबापू मांगडे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व क्रिकेट प्रेमींकडून. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्रीच्या. त्याचबरोबर राजू शेठच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे, वाई प्रीमियर लीग मोठ्या उत्साहात भरवणारे निलेश भैया भोसले, बावधन गावचे सुपुत्र, त्यांचाही इथं सर्व मान्यवरांच्या हस्ते यथोचित असा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. निलेश भैया भोसले, जोरदार टाळी. यानंतर उपस्थित मान्यवरांना एक नम्रची विनंती आहे, आपण एक मिनिटाचं मनोगत फक्त व्यक्त करा. लगेच तुकाराम शेठ या, तुम्ही सुरुवात करा. या एका मिनिटात काय होणार? सर्वांना प्रथम नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आता नाव कुणाचं घेत नाहीये, कार्यक्रमाला वेळ झालेली आहे, तुम्हालाही सर्वांना घरी जायचंय हे कळतंय. आज या ठिकाणी अनुश्री चषक 2026 पर्व चौथे हे या ठिकाणी खूप खेळीमेळीच्या आणि खिलाडूत्रीने पार पडलं, त्याबद्दल सर्व असणाऱ्या क्रिकेट आपल्या खेळाडूंचं, त्याचबरोबर संघ मालकाचं सर्वप्रथम मी आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी राजू शेठ असतील, निलेश भैया असेल किंवा त्यांचं जे हनुमान क्रिकेट क्लब पसरणी असेल, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली. कारण आज 4 ते 5 दिवस झालं मी बघत होतो, लाईव्ह कार्यक्रमाच्या उद्घाटनालाही आलो होतो आणि त्या ठिकाणी मला आपल्या सर्वांची प्रचंड मेहनत बघायला मिळालेली आहे. कारण आम्ही काय व्यासपीठावरती येतो, बक्षीस देतो, मान सन्मान घेतो, पण ऍक्च्युअल में जर खरंच या ठिकाणी सगळं काम कोण करत असेल तर तुम्ही सर्व लोक करत असता आणि क्रिकेट जिवंत ठेवायचं काम करत असता. खरं तर 2020ला कोरोना आला आणि आपण ज्याप्रमाणे म्हणतो संकट संधी घेऊन येतं, त्याप्रमाणे संकट देशावर आलं होतं, पण संधी क्रिकेट प्रेमींसाठी घेऊन आलं होतं. कारण की त्याच वेळेला खरा माझ्या माहितीनं क्रिकेटचा आपल्या सगळ्याच यंग जनरेशनचा उदय झाला असं म्हणावं लागेल. कारण सर्वच घरी बसले होते आणि क्रिकेट खेळायला सुरुवात झाली होती आणि 2020 पासून कोरोनामध्ये आपण सर्वजण संघ ठेवून क्रिकेट खेळायला लागलो, सामने आयोजित करायला लागलो, चांगली मोठी बक्षीस देणारही तुम्हाला लोक भेटत गेली तर, आणि त्या माध्यमातून या स्पर्धा व्हायला लागल्या आणि या स्पर्धेचं रूपांतर आज एक छोटंसं रोपटं लावल्यानंतर जसं वटवृक्षामध्ये होतं त्याप्रमाणे आज बघायला मिळालेलं आपल्याला या ठिकाणी आहे. राजू शेठची मेहनत यासाठी प्रचंड आहे, त्याबद्दल राजू शेठ तुमचे परत एकदा आभार. आणि अनुश्रीला वाढदिवसाच्या आता 4 दिवस झाले, आम्ही पहिल्या दिवशी होते त्यावेळेलाही शुभेच्छा दिल्या आणि परत एकदा शुभेच्छा देतो. आपण सर्वांची मेहनत अशीच इथून पुढे चालत राहावी ही या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व क्रिकेटचे संघ मालक, सर्व असणारे खेळाडू यांना मनापासून शुभेच्छा देतो. जे जिंकलेत त्यांना शुभेच्छा, जे हरलेत त्यांनी मेहनत करावी आणि जे कुठंच नाहीयेत त्यांनी प्रचंड मेहनत करावी ही या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद तुकाराम शेठ. या ठिकाणी या स्पर्धेसाठी नामदार मंत्री महोदय मकरंदाबा पाटील आवर्जून उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या वेळेअभावी त्यांनी इथं फोनवरून राजू शेठला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काल समक्ष भेटून सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्यातर्फे या पश्चिम भागाचे नेते आनंद बाळासाहेब चिरगुडे हे इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांना नम्रेची विनंती आहे, आपण शेवटचं इथं भाषण उरकावं आपलं, म्हणजे आपण बक्षीस वितरण करायला घेऊ. एकच मिनिटात ओळखतो मी खरं, कारण वरती ह्याच्यात इथं मुलं थांबलेत बक्षीस वितरणाला. खरं तर हे 4थं वर्ष. मी अनुष्का खूप भाग्यवान आहे, मी म्हणेन तिला राजू शेठ सारखा वडील मिळाला. राजू शेठ साठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपल्या एका मुलीसाठी हे खास स्वतःहून खरं तर ह्या क्रिकेटचं आयोजन करतात आणि अत्यंत उत्कृष्ट असं आयोजन. त्याचबरोबर पसरणीतील सर्वच जण त्यासाठी मेहनत घेत असतात आणि त्या सर्वांचं देखील मी आभार मानतो. खरं तर बोलता खूप येईल, परंतु कार्यक्रम पुढचा आहे, पुढे जायचंय, त्याच्यामुळे मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद बाळासाहेब. सर्वच उपस्थितांचं पुनश्च एकदा मनापासून आभार. कॉमेंटेटरला विनंती आहे, आपण पुढचं मार्गदर्शन करावं, बक्षीस वितरणाचं आपण पुढचं मार्गदर्शन करावं. भैया या ठिकाणी आपण आता मुख्य सोहळा अर्थात गोड कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. अनुश्री चषक 2026चा हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात सर्वप्रथम आपण सांघिक बक्षीस देणार आहोत. यस, यानंतर आपण सांघिक प्राइज देणार आहोत. पहा, एक महत्वाचा जो संघ आहे ना, उत्कृष्ट संघ, या स्पर्धेमधला एक दर्जेदार संघ म्हणून या संघाला आपण गौरवणार आहोत. आणि तो संघ ठरतोय तब्बल 34 टीम, या 38 टीम या टुर्नामेंट मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यामधून एक शिस्तबद्ध संघ, सर्वोत्तम संघ ठरतोय टीम आहे लोणंद टीम. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. लोणंद या टीमला आपण सन्मानित करून या टीमचा शुभ सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया या टीमसाठी. टीम लोणंद, कॉंग्रॅच्युलेशन, मनापासून अभिनंदन. अनुश्री चषक, अनुश्री चषक. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित असणारे चिरगुटे साहेब असतील, त्याचप्रमाणे तुकाराम शेठ साहेब असतील, यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या माध्यमातून टीम लोणंद या संघाला प्राइज देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि तदनंतर आपण आता वैयक्तिक प्राइज कडे वळणार आहोत, पर्सनल प्राइजेस. या ठिकाणी मगाशी एक सन्मान राहिलेला संतोष दादा गायकवाड यांचा इथं यतोजीचा सन्मान देऊ. राजू शेठ, आपण संतोष दादा गायकवाड यांचा इथं सन्मान करावा. एकच अनुश्री चषक. या स्पर्धेसाठी कायम त्यांचं मोलाचं योगदान राहतं. ते संतोष दादा गायकवाड यांचा इथे यतोजीचा सन्मान होतोय. अनुश्री चषक, अनुश्री चषक. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार
रमणार एकच अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक अनुश्री चषक चला निश्चित आपण पाहतोय आपण थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. मी मनापासून विनंती करेन बारामती यंगर्स संघाचे चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आणि टीमचे कॅप्टन चेतन काळंगे आपण प्लीज व्यासपीठावरती या. चेतन काळंगे आपल्याला विनंती आहे. यस निश्चित आपण पाहतोय चेतन काळंगे कॅप्टन ऑफ बारामती यंगर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. मेगा फायनलिस्ट चॅम्पियन खेळाडू अनुश्री चषकचं वाई तालुक्यातलं एक दर्जेदार पर्व म्हणून या स्पर्धेकडे सर्वांचंच लक्ष असतं. आज तुम्ही भरपूर दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झालेला आहे. मी सर्वप्रथम एक प्रश्न विचारेन, तुम्ही वाई तालुक्यामध्ये किती स्पर्धा खेळलाय? तरी वाई तालुक्यातली आमची पहिली स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा आहे, परंतु आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही एक 15 दिवसापूर्वी डिसाईड केलं होतं की अनुश्री चषक खेळायला जायचं. जसं की आम्हाला अक्षयला काटे कन्स्ट्रक्शनचा फोन आल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की इथं फिक्स खेळायला शिर्के कन्स्ट्रक्शन. यस, शिर्के कन्स्ट्रक्शन टीमचे तुम्ही भाग आहात. प्रथमेश शेठ शिर्के यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला. समोर ओपनची टीम असताना, ओपनचा सेट असताना त्या टीमला पराभूत केलं. कारण आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो रेकॉर्ड तुम्ही मोडलाय आणि तालुक्याच्या टीमनं सर्वप्रथम प्राइज चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन झालेला संघ आहे तो. सुवर्ण पानांनी इतिहास नोंद झालाय. कशा भावना आहेत? तसं काही नाही, सागरदादाची पण टीम चांगली होती. क्रिकेट राहतं, ज्या दिवशी चांगला खेळेल तोच जिंकतो आणि हा रेकॉर्ड तुटलाय तर रेकॉर्डही तुटायलाच असतात. आणि ओपनची टीम हरून आम्ही नवीन वर्षात चांगलं मुलांसाठी चांगला ग्रोथ आहे आमच्या, की त्यांनी असंच खेळून चांगल्या टुर्नामेंट खेळत राहावे. ज्या पद्धतीने क्रिकेटचा प्रवास कसा राहिलाय, मला अशी कल्पना आहे की तुम्ही एक चांगला जॉब सोडून क्रिकेटच्या आणि मैदानावरती प्रेम केलं आणि क्रिकेटनं तुम्हाला काय आतापर्यंत कशा पद्धतीनं साथ दिली आहे? सर, क्रिकेटने मला सगळ्यात पहिल्यांदा आनंदी राहण्यासाठी साथ दिलेली आहे. त्यासाठी मी जॉब पण सोडलेला आहे आणि त्यातनं मला आनंद मिळतो, त्यामुळे मी खेळत राहतो. Yes, निश्चित आयुष्याचं गमकच हे आहे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आनंद मिळतो त्या क्षेत्रामध्ये आपण जर काम करतो तर ते काम नसतं, तर तो आनंद आहे. आणि हेच तुम्ही सांगताय ज्या पद्धतीनं ओव्हरऑल या संपूर्ण टुर्नामेंट बद्दल तुम्ही सांगितलं, परंतु आपल्या टीम बद्दल काय सांगाल? अक्षय तावरेची अनुपस्थिती होती आज, परंतु तुमचा स्वतःवरचा विश्वास आणि टीमने दिलेली साथ याबद्दल काय सांगाल? सर, अक्षय आमचा हा टीमचा महत्त्वाचा प्लेअर आहे, पण काही ठिकाणी त्याला मॅच असल्यामुळे तो आज येऊ शकला नाही. पण टीम ही स्पिरिटने खेळली तर कोणताही प्लेअर नसेल तरी त्यांचं कंट्रीब्युशन सगळ्यांचं चांगलं राहिलं तर विनिंग पर्सेंटेज जास्तच राहतात कधी पण. येस, आणि आता इथून पुढे वाई तालुक्यातल्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांबद्दल उपस्थिती किंवा पार्टिसिपेशन असेल का? नक्कीच सर, इकडच्या साईडला जास्त खेळण्याचा प्रयत्न करेल आम्ही. येस, वेलकम नवीन टुर्नामेंटसाठी. आणि या मॅच मध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं खेळ केलाय त्यासाठी देखील मनापासूनच्या शुभेच्छा. त्यानंतर ओव्हर टू निलेश सर मर्डेकर.
यानंतर मित्रांनो, जो खेळ तुम्ही 5 दिवस खेळलेला आहात त्या खेळाची गुणगौरव करण्याची वेळ आलेला आहे. पुरस्कार आहे क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर. हे पुरस्कार या ठिकाणी आता आपण प्रदान करत आहोत आणि यानंतर आपण वळणार आहोत. पहिला पुरस्कार आहे क्षेत्ररक्षक, अनुश्री चषक पर्व क्रमांक 4. ही 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे, परंतु जो खेळ तुम्ही खेळलेला आहात त्या खेळाची आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. आणि पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि या पुरस्कारासाठी ओझरडे वॉरियर्स कूलर मिळालेला आहे आणि तो कूलर या ठिकाणी आपण प्रदान करतोय आणि देण्यासाठी विनंती आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण प्रदान करतोय आणि पुरस्कार मिळालेल्या ओझरडे वॉरियर्स आपलं मनपूर्वक आभार. ओझरडे टीम, आपल्याला विनंती आहे आपण असाल तर या आणि आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. आणि भूषण आपण आहात, या हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करा. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे भूषण फरांदे यांच्या शुभाशय हा पुरस्कार दिला जाईल. या तुम्ही ओझरडे वॉरियर्सने स्पॉन्सर केलेला आहे, त्याच्यामुळे हा पुरस्कार ओझरडे वॉरियरच्या शुभाशय प्रदान केला जाईल. भूषण फरांदे, तुम्ही ओझरडे वॉरियरचे घटक आहात, आपल्या शुभाशय पुरस्कार प्रदान करा. सोमनाथ मांढरे आपण असाल तर या, हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. ओझरडे वॉरियर्स आपण जर या ठिकाणी असाल तर आपण या. ओझरडे वॉरियर्सचे कॅप्टन आकाश फरांदे आहेत, त्यांच्या शुभाशय हा पुरस्कार आपण देऊया. पुरस्कार चाललेला आहे ज्यांनी विकेटच्या पाठीमागे चांगलं काम केलेलं आहे अशा खेळाडूला हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अनुश्री चषक पर्व क्रमांक 4चा खेळाडू आहे बारामती यंगरचा आसिफ सय्यद. या विकेटच्या पाठीमागे चांगलं काम केलेलं आहे आसिफ सय्यद यांना आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ट्रॉफी आणि कूलर या गोष्टी आपण या ठिकाणी आसिफ यांना प्रदान करूया आणि त्यांचं कौतुक करूया. एकदा जोरदार टाळ्या. आसिफ सय्यद बारामती यंगर्स चा खेळाडू ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. यानंतर पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि तुषारजी हागीर यांच्या वतीने आपल्याला कूलर मिळालेला आहे. आपला आभार आणि देण्यासाठी विनंती आहे ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करावा आणि या स्पर्धेमध्ये 6 विकेट टिपत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. ज्या खेळाडूच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहिला, दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा होता ताबा चांगला, गोलंदाजीमध्ये होती अचूकता, होती भेदकता, ज्या खेळाडूने फायपर कंप्लीट केलेला आहे एका मॅच मध्ये त्या खेळाडूला दिला जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. खेळाडूचं नाव आहे शहाजी. या 5 विकेट. आकाश फरांदे प्राथमिक स्वरूपामध्ये हा पुरस्कार स्वीकारतील. एकदा जोरदार टाळ्या. 5 विकेट फायपर एका मॅच मध्ये या खेळाडूने कंप्लीट केलेले आहेत आणि हा पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे. यानंतरचा पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. जितुल गायकवाड यांच्या वतीने कूलर मिळालेली आहे, बॅट मिळालेली आहे. आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. अनुश्री शिर्के यांच्या वतीने बॅट आहे आणि पुरस्कार देण्यासाठी अभय शिर्के यांना विनंती आणि त्याचबरोबर जितुल गायकवाड यांना विनंती आहे की आपण या. आपल्या शुभाशय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण प्रदान करावा. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4चा उत्कृष्ट फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आला, धुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा,
धुमाकूळ घातला मोठ्या फटक्यांचा, विजेसारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे, पट्ट्या आहे पसरणीचा, 78 धावा बनवणारा नवीन साळुंके ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 चा उत्कृष्ट फलंदाज पसरणी गावचा नवीन साळुंके. आणि सर्व त्यांचे मित्र या ठिकाणी कळवतायत नवीन आंबाला एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. यानंतर पुरस्कार आहे क्रिकेट विश्वातला एक सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी हा पुरस्कार आपल्या जीवनामध्ये 15 वेळा मिळवलेला आहे आणि तो पुरस्कार आहे मालिकावीराचा. राजू ट्रेडिंग कंपनी राजू शिर्के यांच्या वतीने सायकल मिळालेली आहे ती या ठिकाणी आपण प्रदान करूया. ट्रॉफी आहे आणि हा पुरस्कार सर्व व्यापारी मंडळ या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे. देवकुळे साहेब, नेवसे साहेब, सागरजी दमदाडे यांना विनंती आहे. सोमनाथजी देवकळे आणि अशोकजी यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. ऋषी नेवसे यांना विनंती आपण या आणि ही सायकल आपण प्रदान करा. पुरस्कार आहे मालिकावीराचा पुरस्कार ज्याने बॅटिंग करताना धावा कुठलेल्या आहेत, गोलंदाजी करताना काही विकेट घेतलेल्या आहेत, नामांकन आलेलं आहे ते अलाउन्स आपण करत आहोत. या अष्टपैलू कामगिरीसाठी धावा आहेत 87, विकेट आहेत 5. या अष्टपैलू कामगिरीसाठी आपण प्रदान करत आहोत मालिकावीराचा पुरस्कार. अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार आहे. धोम पुनर्वसनला चाललाय. खेळाडूचं नाव आहे सुशांत शिंदे दाद्या. पुन्हा एकदा कोरलंय मालिकावीराच्या पुरस्कारावरती नाव. वाई प्रीमियर लीग, त्यानंतर अनुश्री चषक, NB ट्रॉफी अशा बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये या हंगामाला या खेळाडूने मालिकावीराचे पुरस्कार नावी केलेले आहेत. बाईक, गोल्डन चेन आपल्या जीवनामध्ये या खेळाडूने नावी केलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या सुशांत शिंदे दाद्यासाठी. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 चा. कॉंग्रॅच्युलेशन सुशांत शिंदे. आला रे आला, धोम पुनर्वसनचा वाघ आला. थँक्यू. यानंतर सांघिक प्राइज अनुश्री चषक 2026 मधले हे सांघिक प्राइज आपण पाहणार आहोत. संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारा, गंधाळलेल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारा, जागे हवी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. क्रिकेटचा खेळ असंख्य मित्र परिवाराला एकत्र आणतो. 5व्या क्रमांकाचं कॅश प्राइज अर्थात तब्बल 30,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि ते पुरस्कर्ते आहेत सन्मान्य विक्रांतजी महांगडे आणि प्रतीक शेठ शिर्के यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जात आहे. आणि 5व्या क्रमांकाचा विजेता संघ ठरतोय ब्लॅक कोब्रा कुसगाव. प्लीज वेलकम ऑन द स्टेज ब्लॅक कोब्रा कुसगाव. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती लगेच दाखल व्हा. तब्बल 31,000 रुपयांचा कॅश प्राइज असणारा हा धनादेश सन्मान्य विक्रांतजी महांगडे आणि प्रतीक शेठ शिर्के यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देऊन ब्लॅक कोब्रा कुसगाव या संघाला सन्मानित करण्यात येत आहे. मी मनापासून विनंती करतो. त्याच पद्धतीनं सन्मान्य शिवाजी काटे साहेब यांना देखील विनंती आपण हे कॅश पुरस्कार देण्यासाठी. शिवाजी काटे साहेब आपल्याला विनंती आहे आपण लगेच जॉईन व्हा. ज्ञानेश्वर काटे यांच्या माध्यमातून देखील या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात येत आहे. मनापासून स्वागत आहे. तदनंतर 4थ्या क्रमांकाचं कॅश प्राइज असणारा संघ अर्थात तब्बल याही प्राइज साठी 30,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि
30,000 रुपयांचं कॅश प्राइज अर्थात सन्मान्य युवा नेते पश्चिम विभाग पंकज दादा वाडकर आणि बावधन गावचे सुपुत्र अखंड वाई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य निलेश भैया भोसले, पंकज दादा वाडकर आणि निलेश भैया भोसले यांच्या वतीनं 30,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे आणि तो पुरस्कार टीम आहे शिर्के कन्स्ट्रक्शन पसरणी. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. चतुर्थ क्रमांकाचा विनर संघ सन्मान्य प्रथमेश शेठ शिर्के टीम ओनर आणि टीम ओनर देखील उपस्थित आहेत. प्रथमेश शेठ शिर्के हे या ठिकाणी ते निश्चितपणानं कॅश प्राइज स्वीकारत असताना आणि मानाची ट्रॉफी त्याच पद्धतीने रितेश जमदाडे यांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज दिलं जात आहे. तब्बल 30,000 रुपयांचा कॅश प्राइज. पंकज दादा वाडकर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु शुभ संदेश या संपूर्ण शिर्के कन्स्ट्रक्शन पसरणी या संघाला त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. निलेश भैया भोसले कायमच नेहमीच साथ असते निलेश भैया भोसले यांची सर्वच फॉर्मॅट मधल्या खेळाडूंना, त्यामध्ये क्रिकेट असो, कुस्ती असो, बॅडमिंटन अशा सगळ्या खेळाडूंना निलेश भैया यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून तो पुरस्कार दिला जातोय. त्याच पद्धतीने उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व मान्यवर रितेशजी जमदाडे असतील आणि पुरस्कार स्वीकारत असताना सन्मान्य शिर्के कन्स्ट्रक्शनचे सर्वा प्रथमेश शेठ शिर्के चतुर्थ क्रमांकाचा विनर संघ. चांगल ग्रामदैवताचा या ठिकाणी गजर झालेला आहे. नाथसाहेबांचा कायमस्वरूपीच सर्व कार्यक्रमांना सर्व स्पर्धांना या ठिकाणच्या पाठिंबा असतो आणि आशीर्वाद असतो आणि नाथसाहेबांच्या कृपा आशीर्वादानं एक चांगली टुर्नामेंट आपण पसरणी गावामधली पाहिली, अर्थात अनुश्री चषक राजीव शेठ शिर्के यांचं दमदार आयोजन. यानंतर तृतीय क्रमांकाचा कॅश प्राइज विनर संघ अर्थात तृतीय क्रमांक 50,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यासोबत आकर्षक ट्रॉफी सन्मान्य स्वप्नील भाई गायकवाड युवा नेते वाई पश्चिम विभाग यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि संघ आहे टीम आहे अनुज वॉरियर्स. प्लीज व्यासपीठावरती आपण दाखल व्हा आणि आकर्षक ट्रॉफी थर्ड प्राइज विनर आणि मी मनापासून विनंती करतो विक्रांत महांगडे आणि त्याच पद्धतीनं तुषार हागीर साहेब यांच्या शुभ हस्ते विश्वजित उंबरकर देखील पहा दुखापत असताना आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. मनापासून स्वागत आहे तुषार हागीर साहेब आणि त्याचप्रमाणे विक्रांत महांगडे यांच्या शुभ हस्ते हा बहुमोल पुरस्कार दिला जातोय. टीम आहे अनुज वॉरियर्स. एकदा लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच चषक. आता आवाज घुमणार एकच. एक मिनिट हो 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 पहा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनुज वॉरियर्स या टीम साठी. पहा एक आकर्षक चषक रितेशजी जमदाडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जात आहे आणि कॅश प्राइज 50,000 रुपयांचं कॅश प्राइज अनुज वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन विश्वजितजी उंबरकर साहेब यांचा संघ. गणरायाचा गजर या ठिकाणी. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज अर्थात युवा नेते पश्चिम विभाग अर्थात सन्मान्य आनंद बाळासाहेब चिरगुटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येते आणि तब्बल कॅश प्राइज आहे 60,000 रुपयांचं कॅश प्राइज. रनर अप संघ या स्पर्धेमधला गाववाईज ग्रामीण संघ आणि ग्रामीण संघानं जे काही कामगिरी केली आहे ना संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना वेळ लावलंय तो संघ विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटून उठेन उद्या नव्याने कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. रनरअप संघ अनुश्री चषक मधला टीम आहे बोम पुनर्वसन अनवडी. अनंतजी चिरगुटे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले 60,000 रुपयांचा इनाम आणि
जमदाडे साहेबांच्या माध्यमातून दिली जाते या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी. अगदी पाहता क्षणी सर्वजण प्रेमात पडतील अशीच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य रितेशजी जमदाडे साहेब आणि तुषार हागीर साहेब यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून. आणि रितेशजी जमदाडे आणि तुषार हागीर साहेब यांच्या माध्यमातून नगरसेवक आहेत आणि जबरदस्त ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम धोम पुनर्वसन आनवडी आई संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली कामगिरी. गाव वाईज ग्रामीण संघ आहे आणि ग्रामीण संघाने देखील आपली दहाड दाखवली आहे. मोर्या. आणि यानंतर अनुश्री चषक 2026 राजू शेठ शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार होणारा आणि साकार झालेला एक देखणा आणि दर्जेदार सोहळा. राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी अर्थात अनुश्री हिच्या जन्मदिवसानिमित्त घेतलेली टुर्नामेंट आणि या स्पर्धेमधला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात. अरे कळू दे त्या वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात. 1,00,000 रुपयांचं कॅश प्राइज सन्मान्य तुकाराम शेठ जेदे, सुभाष शेठ गायकवाड यांच्या वतीनं आणि टीम आहे शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. संपूर्ण मार्केट कमिटी आणि संपूर्ण मान्यवर व्यासपीठावरचे उपस्थित असणारे आपल्याला विनंती आहे आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते 1,00,000चं इनाम या ठिकाणी दिलं जात आहे. टीम आहे शिर्के कन्स्ट्रक्शन, प्रथमेश शिर्के यांचा संघ आणि बारामती यंगर्स टीम अँड ओव्हरऑल कंपनी. जबरदस्त कामगिरी यार. बारामती यंगर्स तालुका बारामती जिल्हा पुणे विभागातला हा संघ आणि हा संघ निश्चित या स्पर्धेचा राहिलाय सर्वा बॉस ऑफ द टुर्नामेंट. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथमेश शिर्के यांचा संघ शिर्के कन्स्ट्रक्शन यंगर्स बारामती या संघाला सन्मानित करण्यात येते. 1,00,000चं कॅश प्राइज जिंकणारा हा संघ आहे आणि या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्तच कामगिरी पाहायला मिळाली. बारामती यंगर्स हा हंगाम चालू झाला आणि चेतन काळंगे यांनी सांगितलं या हंगामाची सुरुवातच दमदार झाली आहे. एक चांगली सुरुवात झाली आहे 2026 ची बारामती यंगर्स टीमची. सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रोत्साहित करण्यात येत आहे. जबरदस्त कामगिरी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रथमेश शिर्के बारामती यंगर्स. चांगलं पुन्हा एकदा आपण ग्रामदैवताचा जयघोष देऊया. बोला सर्वांनी नाथ साहेबाच्या नावाने. पाकृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी आहे म्हणूनच असे देखणे सोहळे येणाऱ्या काळामध्ये देखील आपण पाहणार आहोत. अनुश्री चषकचं अप्रतिम पर्व आणि हे लगातारचे 4 दिवस कसे आले आणि कसे गेले हे पसरणीकरांना कळलंच नाही. अगदी पसरणीकरांसाठी एक आनंदाची पर्वणी होती आणि येणारे 365 दिवस पुन्हा एकदा पसरणी गावाकडून अशाच प्रकारचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पसरणीकरांचं दर्जेदार आयोजन आपण पाहिलं. संपूर्ण गावातल्यांनी सर्वांनी सहकार्यांनी या संपूर्ण स्पर्धेला सहकार्य केलं म्हणूनच असा लाजवाब सोहळा आपण पाहिला. या ठिकाणी जुळलेले सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. अंपायर्सचा आभार. या ठिकाणी सर्व मंडप डेकोरेटर्स असतील खेळाडू असतील आणि सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. आणि अनुश्री चषक 2026 थरार आपण पाहिला. भेटूया अनुश्री चषक 2027 मध्ये. धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेचे जे आयोजक आहेत ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेली आहे राजू शेठ शिर्के या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी थोडक्यात आभार मानतो. हॅलो 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 सर्वांची 2 मिनिटं. राजू शेठ शिर्के या ठिकाणी आभार मानतायत या क्रिकेट स्पर्धेबद्दल. सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू 2 मिनिट फक्त शांत राहा.
खूप मोठी मेहनत आयोजकांनी घेतलेली आहे. टुर्नामेंट घेणं हे देखील कोणाचंही काम नसतं. जवळजवळ 1 ते 2 महिने खूप आयोजनासाठी मेहनत आणि संघर्ष करावा लागतो आणि राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना या ठिकाणी संबोधित केलं जात आहे. पहा अगदी आनंद अश्रू येत आहेत. संपूर्ण पसरणीकरांच्या माध्यमातून जी काय सहकार्य दिलंय, जे काय प्रेम दिलंय आणि त्यानंतर हा देखना सोहळा पार पडलाय. अगदी आनंदाचे अश्रू राजू शेठच्या डोळ्यामध्ये आहेत. परंतु जे काही आपण पाहतो सहकार्याची भावना आहे, खेळाडूंनी देखील तितकंच प्रेम दिलं आणि हे प्रेम आहे, हे प्रेम व्यक्त होत नाहीये. अगदी डोळ्यांच्या अश्रूंच्या माध्यमातून ते प्रेम आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे. हॅलो, मी सर्वप्रथम आमच्या टीमचं जे हनुमान क्रिकेट क्लब परसरणी ह्या सर्वांचं पहिलं आभार मानतो, कारण की त्यांच्यामुळे मला ही सर्व ताकद भेटली आणि त्यांच्यामुळे मी सगळं करू शकलो. आणि तुम्ही सर्वजण इथं आला, सर्वजण चांगली खेळा. पर्वत 4थं हे 1 नंबरचं झालं असं माझं स्वप्न माझं मोठंच आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही पुढं कधी माझ्या आयुष्यात मी 3 लाखाची टुर्नामेंट भरवणार आणि करण अंबाला असून नाही तर भावेश फार असतो ते मी इथे खेळून दाखवणारच. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि मी सर्वप्रथम आणि घरच्यांचाही आभार मानतो, कारण की पंच आणणे, परत कॉमेंट्री आणणे, यूट्यूब आणणे, त्यांचा राहण्याचा खर्च, जेवायचा खर्च काय असतो. तर माझा मोठा बंधू त्याने घरी जायची सोय केली आणि घरी माझ्या फॅमिलीनं त्यांना सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय केली. मी त्यांचे आभार मानतो. पर्व क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेचं ज्यावेळेस आपल्याला यश मिळतं त्यावेळेस आपला ऊर भरून येतो आणि आयोजक एका नवीन आयोजनासाठी तयार होत आहात. मित्रांनो पर्व क्रमांक 4 अनुश्री चषकाचं संपलेलं आहे, परंतु नव्या उमेदीने नव्या जोशाने पर्व क्रमांक 5 मध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन भेटूया एवढीच या ठिकाणी ग्वाही देऊया आणि अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 संपलं या ठिकाणी आपण जाहीर या ठिकाणी सर्वांचा आभार मानूया आणि पर्व संपलं असं या ठिकाणी जाहीर करूया. सर्वांचं धन्यवाद. सर्वांना शुभरात्री.